आपण आपल्या मिळकतीला तारेचे कुंपण करत आहात का? विशेषतः शेतजमिनींना. आणि आपण शेतजमिनींना तारेचे कुंपण करीत असताना कोणती महत्त्वाची गोष्ट केली पाहिजे? अन्यथा आपण केलेला तारेच्या कुंपणाचा खर्च हा जो आहे तो वाया जाऊ शकतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा अनेक वर्षापासून आपण आपली मिळकत वहिवाटीत असतो आणि पूर्वापार आपण वहिवाटत असल्यामुळे आपल्याला असे वाटते की आपल्या शेतजमिनीची तीच हद्द आहे आणि त्यामुळे आपण त्याच हद्दीवर आपण तारेचं कुंपण जे आहे ते करतो, त्यासाठी लाखो रुपये खर्च करतो. परंतु जेव्हा आपल्या मिळकतीची मोजणी होते किंवा शेजाऱ्याच्या मिळकतीची मोजणी होते त्यावेळी मात्र क्षेत्र कमी जास्त होते. आणि जर आपण मोजणी न करता तारेचे कुंपण केले आणि भविष्यकाळामध्ये मोजणी झाली, जर आपल्या मिळकतीमध्ये शेजाऱ्याचं क्षेत्र निघालं किंवा आपलं क्षेत्र शेजाऱ्याच्या मिळकतीमध्ये निघालं तर मात्र आपण तारेचं कुंपण केलेला जो खर्च आहे तो वाया जातो. त्यामुळे तारेचं कुंपण जर आपण करत असाल तर त्यापूर्वी आपल्या मिळकतीची हद्द कायम मोजणी जरूर करून घ्या आणि त्यानंतरच तारेचं कुंपण करा.